घाटकोपर पूर्व विभागामध्ये माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये अवघ्या 1.5 वर्षामध्ये प्रकल्प सुरू होऊन आता त्याचं भूमिपूजन सोहळा उद्या होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार असून या कार्यक्रमाचे सर्व असलेले परमेश्वर कदम आपल्याबरोबर आहेत। साहेब, हा कार्यक्रम सुरू झाला काही दिवसामध्येच, म्हणजे एप्रिल 2024 हा कार्यक्रम हा प्रकल्प सुरू झाला आणि अवघ्या 1.5 वर्षामध्ये हा भूमिपूजन सोहळा होतोय, याबद्दल काय सांगाल आपण? साहेब, सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आमचे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो। एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मी त्यांना विनंती केली की आमच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे, हा 20 वर्षापासून रखडलेला आहे आणि साहेब आम्हाला हे तुम्ही करून द्या, तर त्यावेळेस त्यांनी तात्काळ मला सांगितलं होतं की हे बिल्डरच्या मार्फत होऊ शकत नाही, कुठलाही बिल्डर हा प्रकल्प करू शकणार नाही, मी तुम्हाला सरकारच्या मार्फत करून देऊ। तर सरकारच्या मार्फत म्हणजे MMRD आणि SRAच्या मार्फत शिंदे साहेबांनी आम्हाला हा प्रकल्प करून दिला आणि त्यांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं। आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे देखील आमच्यासारखे झोपडपट्टीत राहील कार्यकर्ते झाले, शिवसेना शाखा प्रमुख झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेचा एक लढा होता, कळवळा होता आणि गरीब जनता झोपडपट्टीत कशी राहते, काय त्रास सहन करतो हा त्यांना जाणीव होती। त्यामुळे या जाणीवेमुळेच त्यांनी या लोकांचे प्रश्न पाहिले। 4 वेळा ते रमाबाई आंबेडकर आणि कामराजनगरमध्ये आले आणि तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला आणि या ठिकाणी जो प्रकल्प रखडला होता तो प्रकल्प आता सुरू झालाय। SRAच्या माध्यमातून हा प्रकल्प करताना आपल्याला माहीत असेल की SRAचे प्रकल्प 20-20 वर्ष होतात, पात्रता देखील 20-20 वर्ष होत, पण या ठिकाणी सन्माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला दर आठवड्याला मीटिंग लावून, स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेस रात्री 2-2 वाजता देखील आम्हाला बोलवलं, अधिकाऱ्यांना देखील बोलवलेलं आहे आणि वेळ नसताना मीटिंग लावून आमच्यामध्ये येणाऱ्या समस्या त्यांनी सोडवल्या। अधिकारी जर काही काम करत नसतील, कुचराई करत असतील तर त्यांच्यावरती त्यांनी कारवाई देखील केलेली आहे। 3 उपजिल्हाधिकारी त्यांनी तात्काळ बदली करून टाकले होते आणि गोरगरीब जनतेचे पेपर आहेत तर तुम्ही पात्र का करत नाही, त्यांच्या या कारवाईमुळे संपूर्ण मुंबईमध्ये आज पण तुम्ही बघत असाल तर कुठल्याही प्रकल्पामध्ये SRAच्या प्रकल्पामध्ये 30 ते 40% वरती पात्रता होत नाही, पण या प्रकल्पामध्ये 90% पात्रता SRAच्या अधिकाऱ्यांनी करून दिली आणि त्याचप्रमाणे LOI देखील पटकन मिळाला आणि आमच्या झोपडीधारकांना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते जवळपास 160 कोटी रुपयांचं भाडं देखील वाटप करण्यात आलं आणि सर्व झोपडीधारकांनी आमच्या सर्व कमिटी मेंबरवर, माझ्यावर आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आणि सरकारवर विश्वास ठेवून आपल्या झोपड्या देखील सर्व खाली करून दिल्या। त्यानंतर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील या प्रकल्पाला अग्रक्रम दिला, वार फुटिंगवर हा प्रकल्प घेतला आणि त्यामुळेच हा प्रकल्प महायुती शासनाच्यामुळे हा प्रकल्प एवढा कमी वेळेत झाला। 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये आज या प्रकल्पाचं पात्रता झाली, 16,000 घरांचे ॲग्रीमेंट झाले, 14,000 घरांपेक्षा जास्त पात्रता झाली। त्यानंतर 4,000 घरांचे चेक वाटप झाले आणि 4,000 घरांचे चेक वाटप झाल्यानंतर झोपड्या देखील तोडून झाल्या आणि स्वतः सर्व झोपडीधारकांनी आपल्या झोपड्या तोडून दिल्या। त्याचप्रमाणे त्यानंतर मे महिन्यामध्ये आपण पाहाल की या जागाचा आमच्या सर्व झोपड्या मी तोडून MMRDला जागा दिली आणि फक्त 4 महिन्याच्या आत संपूर्ण टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन जागेची मालकी असेल ती ट्रान्सफर NOC PWD कडून घेणं, वेगवेगळ्या परवानग्या घेणं आणि या सर्व कामं करून फक्त 4 महिन्यामध्ये जी टेंडर प्रक्रिया झाली हे देखील एक विक्रमी काळ झालाय। विक्रमी काळामध्ये हे काम झालेलं आहे आणि यामुळे हा प्रकल्प आज सुरू होऊ शकतो। आपण एक बघू शकता, विचार करू शकता, जर सरकारने ठरवलं आणि लोकांनी जर साथ दिली तर एखादी 17,000 झोपड्यांची 16,575 आणि त्याच्यामध्ये जर आपण ॲम्युनिटीज वगैरे येणार तर ते 17,500 होऊन जातील। जवळपास 17,000 घरांची ही SRA योजना केवळ 1.5 वर्षात कार्यान्वित होऊ शकते आणि 1.5 वर्षाच्या आतमध्ये बिल्डिंगच्या कामाला सुरुवात होऊ शकते। ही खूप मोठी गोष्ट आहे। हा
प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा काही स्थानिकांनी याला विरोध केला होता की हा प्रोजेक्ट होणार नाही, ही खारफुटीची जमीन आहे. खरं तर त्यांनाही चपराक आहे. सुरुवातीला परमेश्वर कदम हे झपाटल्यासारखे काम करत होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रात्री 2-2 वाजेपर्यंत येते आणि तो काळ आता जो उद्या सुवर्ण येतोय तो त्यांच्या कार्याचं फलित आहे. आता 16,575 घर आहेत, त्याचा उद्या भूमिपूजन सोहळा होणार आहे. आर्थिक नियोजन किंवा जो आता 11 एकर जमीन खाली गेलेली आहे त्याच्यावरती इमारत बांधून त्यांना बाकीच्या झोपड्यांना तिथे स्थलांतरित करणार की काय सेलेबल माडाचा का प्लॅन आहे? आपलं सर्वप्रथम आता जवळपास 17 एकर जमीन खाली झालेली आहे. 17 एकर जमीनवरती 4,053 घरं होती आणि 4,053 घरांच्या जागी जवळपास एक 8,500 घरं ही बांधली जाणार आहेत. आणि त्या 8,500 घरांमध्ये कामराजनगर आणि रामबाईनगरमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे एक साईड पूर्ण कामराजनगरची जी दुसरी साईड आहे, आदर्श असेल, प्रेरणा असेल, त्याच्या पुढच्या सोसायट्या असतील, आम्रपाली चाळ असेल, विजयलक्ष्मी चाळ असेल, शिवशक्ती गल्ली असेल, प्रगती चाळ असेल, या सर्व चाळी या 8,500 घरांमध्ये जातात. आणि रामबाई नगरमधील जो रोड जातो त्या रोडमधली 1,600 घरं देखील याच्यामध्ये या लोकांना देखील या ठिकाणी घर मिळणार आणि सेलचा पोर्शन हा या रोडच्या या साईडला होणार. तर याचा जो फायनान्स असेल तो MMRDA त्याची तजवीज केलेली आहे आणि MMRDAचा एकही प्रकल्प असा नाही की जो पैसे नाहीत म्हणून झालेला नाही. आणि या प्रकल्पासाठी लागणारं संपूर्ण पैशाची व्यवस्था MMRDA केलेली आहे. त्यामुळे आमच्या सर्व लोकांना पूर्णपणे विश्वास आहे, मला देखील पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या 30 महिन्यामध्ये आमचे 8,500 झोपडीधारक हे आमच्या इमारतीच्या घरांमध्ये सुसज्ज अशा 1 BHK फ्लॅटमध्ये राहायला जातात. सुरुवातीला हा प्रकल्प चालू केला होता तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का की हा दिवस पाहता येईल का? तुमच्या मनामध्ये संशय होती काय? साहेब, मी जे पण काम हाती घेतो ते पूर्ण विचार करून घेतो आणि काम होणार असेल तरच मी प्रयत्न करतो आणि काम होणार असेल तर मी 100% नाही 200% प्रयत्न करतो, रात्रीचा दिवस करतो आणि कुठल्याही प्रकारची एक शक्यता जरी असेल तरी त्याला 10 वेगवेगळ्या पद्धतीने मी प्रयत्न करतो. कुठून ना कुठून तो यशस्वीच होतो आणि हा प्रकल्प यशस्वी होणार आहे मला 100% खात्री होती. कारण याआधी मी जवळपास 2,000 झोपडीधारकांच्या प्रकल्पाची पूर्तता केली, पण विकासकांकडे पैसे नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. विकासकांच्या घरापर्यंत मोर्चे काढायला लागले. त्याकडचे सीओचे जे CEO होते SRAचे ते लोखंडे साहेब त्यांच्याकडे कंप्लेंट करून आंदोलन करून त्यांना या विभागात आणावं लागलं संत नामदेवमध्ये. तेव्हा या ठिकाणी कामं झाली. त्यामुळे कामं कशी करून घ्यायची याची मला कल्पना आहे आणि थोडाफार देवाचा आशीर्वाद आहे की मी ज्या कामात हात घालतो ते काम 100% होतं आणि जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत मी देखील हार मानत नाही. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री येणार आहेत. या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? साहेब, हा शासनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये जे काही नियोजन केलेलं असेल ते शासनाने नियोजन केलं असेल. या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे आणि भूमिपूजन झाल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे. आपल्याला या ठिकाणी जमिनीच्या आतमध्ये 2 बेसमेंट हे झोपडीधारकांना स्वतःच्या गाड्या पार्किंगसाठी मिळणार आहे. त्यामुळे ही अतिशय वेगळी अशी SRA योजना. आजपर्यंत कुठल्याही झोपडीधारकांना बेसमेंटमध्ये पार्किंग मिळालेली नाही किंवा पार्किंग देखील मिळालेली नाही. तर हा प्रकल्प खूप सुंदर असा आहे. त्याचं संपूर्ण जे काही नियोजन वगैरे असणार ते शासन करणार आहे आणि ज्याप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांना आमच्या झोपडीधारकांच्या हितासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील त्या निर्णयाला सपोर्ट करणारे आमची झोपडीधारकांची कमिटी असेल, आम्ही सर्व स्थानिक कार्यकर्ते असतील, आम्ही सगळेजण त्यांना सहकार्य करणार. ज्याप्रमाणे शासन नियोजन करेल तसं आम्ही आपल्या या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना एक दुसरा कार्यक्रम असल्यामुळे जो आधी 4 वाजताचा कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही सर्व लोकांना 3 वाजता बोलवलं होतं, पण आता कार्यक्रमात फडणवीस साहेबांनी 2:30 वाजताची वेळ दिलेली आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या कामराजनगरमध्ये येणार ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा साहेब, त्याचबरोबर रामदास आठवले साहेब, त्याचबरोबर आनंदराज आंबेडकर साहेब देखील येणार आहेत. तर आपण सर्वांनी उद्या बरोबर 2 वाजता
या सर्व झोपडीधारकांना मी विनंती करतो की बदललेल्या वेळेची आपण दक्षता घ्यावी आणि बरोबर 2 वाजता आपल्या कामराजनगरच्या कार्यक्रमाच्या पंडालामध्ये यावं. पोलीस चौकीच्या पुढे आपण गेलो तर फक्त 2 मिनिटं चालल्यानंतर आपला कार्यक्रम आहे. 2A बिल्डिंगच्या समोर आपल्या कार्यक्रमाचं 2 गेट असतील, त्याच्यामधून आतमध्ये जायचंय. सर्व झोपडीधारकांच्या खाण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि कोणी म्हणजे जेवण नाही केलं, जेवण आपल्या इकडे करायला या. चहा पहिल्यांदा तुम्हाला फूड पॅकेट्स मिळतील आणि जाताना जेवणाची देखील व्यवस्था आहे. तर आपण सर्व लोक यावं, वेळेत यावं अशी विनंती करतो. आपण सर्वजण या प्रकल्पात सामील होता, सर्व झोपडीधारक सामील होता, सर्व कमिटी मेंबर सामील होता आणि सर्व कमिटी मेंबरांनी आपण हा मिळून काम केलेलं आहे. बरेच लोक काही अफवा उडवत होते, पण अफवा उडवणाऱ्यांवर आपल्या 16,000 झोपडीधारकांनी कधी विश्वास ठेवला नाही, कामावर विश्वास ठेवला. त्यामुळे ज्या प्रकारे आजपर्यंत तुम्ही साथ दिले तशी त्या कार्यक्रमाला देखील साथ द्या आणि त्यानंतर या कार्यक्रमानंतर आपले N21 आणि N23 आणि N30चं देखील काम सुरू होणार आहे. यासाठी ते कसं होईल, काय होईल त्याची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील करतील. त्यासाठी N21, N19 आणि N23 आणि N30 मधील सर्व झोपडीधारकांनी या कार्यक्रमाला बरोबर दुपारी 2 वाजता यावे. खरंतर घाटकोपरकरांचं खूप भाग्य आहे. घाटकोपरमध्ये अगोदरच्या युती शासनाच्या काळामध्ये, युती शासनाच्या काळाच्या अगोदर काँग्रेसने SRD हा प्रकल्प आणला होता. तो SRD हा प्रकल्प घाटकोपरमध्ये सुरुवात झाली. त्यानंतर युती सरकार आल्यानंतर युती सरकारच्या काळामध्ये शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, आता तो झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा देखील घाटकोपरमध्येच उदयास आला. या घाटकोपर पूर्व गौरीशंकर वाडीत हा प्रकल्प सुरू झाला. त्याचे अध्यक्ष तत्कालीन माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख दत्ताराम गुजर होते. आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेला मुंबईतला पहिला प्रकल्प, तो देखील माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख, शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांच्या अधिपत्याखाली सुरू झाला आणि त्याचा प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळा उद्या पार पडणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व अतिथी येणार असून उद्या हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. कॅमेरामन जावेद शेखसह ज्ञानदेव सुद्धा, लोकनिर्भीड, मुंबई.